तर 5 वर्षाच्या काळामध्ये ज्या काय कामं त्यांनी लोकांना पाणी पुरवण्यासाठी करायला हवे होते ते करताना दिसत नाहीयेत कुठे। बारामती ही कायम आदरणीय पवार साहेबांचीच आहे आणि सरकारचाच हेतू आम्हाला इथे चुकीचा दिसतोय आणि त्याच्यासाठी आम्ही ग्राहक मंचाकडे तक्रारी केलेल्या आणि आम्ही लढतोच आहे। जिथे जिथे आहे तिथे कायदेशीररित्या आम्ही लढतोच आहे। काही बोदवडचा पाणी प्रश्न जो आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून रखडलाय। दरवेळेस प्रत्येक कोणी लोकप्रतिनिधी असतील वगैरे येतात आणि ते निवेदन देतात तिथं टँकर वाढवा, पण तिथली अशी ठाम व्यवस्था का केली जात नाही, काय कारण आहे? बघा, त्या बोदवड तालुक्यामध्ये पाणी नाही। त्याच्या भूगर्भामध्ये जर आपण चेक केलं तर तिथे पाण्याचा प्रश्न हा प्रचंड आहे। तिथे जर पाणी नसल्यामुळेच नाथाभाऊंच्या माध्यमातून असतील किंवा प्रतिभाताई पाटील यांच्या माध्यमातून तिथे बोदवड उपसा सिंचन योजना ही संकल्पना भाऊंच्या काळामध्ये आपण राबवली। त्यामध्ये आपण जेवढं शक्य आहे तेवढं आपण तिथे निधी आणण्याचा प्रयत्न केला आहे, पण आमचं दुर्दैव असं होतं की आम्ही कायम विरोधी पक्षात राहिलो आहे। त्याच्यामुळे आम्हाला सरकारकडून जो तुटपुंजा निधी मिळायचा त्या निधीमध्ये आजपर्यंत जेवढं काय काम होऊ शकलं ते तिथे आज होऊ शकले आणि त्या धरणाच्या माध्यमातून आज जे पाणी तिथे साठा थांबलेला आहे त्याच्यावरती जुळवणा असेल किंवा त्या काही भागातल्या लोकांना ओझरखेडा धरणाच्या माध्यमातून जे काही तिथे बॅकवॉटरचं पाणी असेल त्यातनं काही गावांना दिलासा आहे। तिथे आज केळी ते लोक घेऊ शकत आहेत, पण काही गावं अशी आहेत की जोपर्यंत ही बोदवड उपसा सिंचन योजना पूर्ण होणार नाही तोपर्यंत त्या गावातल्या लोकांना दुसरा पाण्याचा सोर्स काही नाही आहे। पण आज रोजी तुम्हाला तिथे पाणी पोहोचवणं, आपण भाऊंच्या माध्यमातून ODA ही योजना पण तिथे राबवली। आज संपूर्ण तालुक्यामध्ये जे पाणी पुरवठा मिळतोय तो फक्त आणि फक्त त्या ODAच्याच माध्यमातून आज जे पाणी मिळतंय ते मिळतंय। पण त्या ODAच्या पाणी पुरवठा हा गेल्या आधी म्हणजे जेव्हा तो मंजूर झाला, जेव्हा ती योजना चालू झाली त्यावेळेसमध्ये आणि आत्ताच्या योजनेमध्ये लोकांची लोकसंख्या वाढलेली आहे, त्याच्यामुळे आता ती कुठेतरी कमी पडते। तर एक तर त्या योजनेला तुम्हाला चांगल्या प्रमाणात केलं पाहिजे किंवा दुसरी काहीतरी व्यवस्था करणं आजच्या दिवशी अर्जंट आहे। आमदार असतील किंवा पाणी पुरवठा मंत्री असतील हे सत्तेतच आहेत, तरी सुद्धा हा प्रश्न बघा, पाणी पुरवठा मंत्री आपल्या जिल्ह्याचेच आहेत। आम्ही आधीही म्हटलेलं आहे की त्यांच्या माध्यमातून जी जलजीवन मिशनची योजना राबवण्यात आलेली आहे त्या योजनेचा खेळखंडोबाच आजच्या दिवशी ह्या तालुक्यात तुम्हाला बघायला मिळतो आहे। कारण जर त्या योजना त्यांनी राबवल्या, आम्ही आधीपासूनच तिथे म्हणतोय की ह्या योजनेच्या माध्यमातून कॉन्क्रीट असं तुम्ही आम्हाला सांगा की तुम्ही आमच्या तालुक्याला पाणी कसं देणार आहात, पण ते उत्तर देण्याच्या ऐवजी कामं कसे करून घेता येतील कॉन्ट्रॅक्टरांकडनं आणि कामं घेऊन आपल्याला पैसा कसा कमवता येईल ह्याच गोष्टीवरती त्यांचा भर गेलेला दिसतोय। कारण एवढी जर तुम्ही जीवन योजना जी काय राबवली त्या योजना राबवल्यानंतर देखील आमचा तालुका हा आज रोजी पाण्यापासून वंचितच आहे। आमदार अपयशी ठरताय का? तुम्हाला अपयशी ठरतात का असं नाही, पण मी म्हणणार की तुम्हाला याचं उत्तर द्यावं लागणार आहे। कारण 5 वर्षाचा कार्यकाळ तुम्हाला मिळाला आणि पूर्ण 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही सत्तेत आहात, सत्तेतले आमदार आहात। म्हणजे आधी सत्ता होती जेव्हा महाविकास आघाडीची होती तेव्हाही त्यांचं पाठबळ होतं, आत्ताही त्यांना सरकारमध्येच आहेत। तर 5 वर्षाच्या काळामध्ये ज्या काय कामं त्यांनी लोकांना पाणी पुरवण्यासाठी करायला हवे होते ते करताना दिसत नाही आहेत। कुठेतरी कमी पडतं आहे किंवा कुठेतरी इच्छाशक्ती कमी पडते, कारण पाणी ह्या गोष्टीवरती आजही बोदवड तालुक्याला लोकांना पाण्यासाठी वणवण हे फिरावंच लागतं आहे। काही एक प्रश्न आहे राजकीय की नरेंद्र मोदी बहिणींना प्रफुल्ल पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा तोफ आज घातलेला आहे, कसं बघतात तुम्ही? मला असं वाटतं की सगळ्यांनी सारासार एकदा विचार करावा की आपण आत्ता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना काय हेतूने तो केला आहे ते मला सांगता येणार नाही, पण ही घटना मला फार योग्य वाटत नाही। कारण एक आदर आहे, झिरटोपाबद्दल सगळ्यांना एक आदर आहे, आपलं सगळ्यांचं श्रद्धास्थान असलेले शिवाजी महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत एक आदर आहे आणि शेवटी त्यांनी काय हेतूने ते केलेलं आहे मी नाही सांगू शकणार, पण कुणाला रुचते कुणाला रुचणार नाही अशी घटना आहे। काही शरद पवारांची अजून बारामती गेलेली, त्यांना पराभव दिसायला लागला आहे। बारामती ही कायम आदरणीय पवार साहेबांचीच आहे आणि तिथली लोक ही आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि राहिलेत हा आम्हाला विश्वास आहे। सुप्रियाताई ह्या मोठ्या मताधिक्याने तिथून निवडून येतील हा आम्हाला प्रत्येकाला विश्वास आहे आणि हेच त्यांचं निवडून येणं हे समोरच्यांना उत्तर राहणार आहे। जागेवर
रावेरच्या जागेमध्ये आज जर आपण बघितलं तर फार थोड्या फरकाने दोघं उमेदवारांपैकी कुणीतरी जो निवडून येतील ते फार थोड्या फरकाने निवडून येतील असा आमचा अंदाज आहे. मी बाकीत काही करू शकणार नाही कारण फार कमी मतांचं अंतर दोघांमध्ये राहणार आहे. त्याच्यामुळे 4 तारखेला आपल्याला तो सस्पेन्स आपल्याला दिसेलच की नेमकं कोण निवडून येत आहे. काय विश्वास वाटतो आपल्याला? तुतारी वाजेल. तुतारी वाजेल हा विश्वास आहेच, पण जी आम्ही आत्ता जसं इलेक्शन झाल्यानंतर आपण आढावा घेतो तर प्रत्येकाकडून आढाव्यामध्ये जे सांगितलं ते मी आधीच सांगितलं तुम्हाला की फार कमी मतांचा फरक राहील. हे पण निवडून येऊ शकतात, ते पण निवडून येऊ शकतात असा माझा अंदाज आहे. बाकी कुणाचा दुसरा अंदाज असू शकतो, पण फार कमी मतांच्या अंतराने निवडून येतील असं मला वाटतंय. पण तरी महाविकास आघाडी म्हणून आम्हाला जो रिस्पॉन्स मिळाला आहे तो नक्कीच जिंकून येण्या इतपत आहेच. होर्डिंगचा विषय आहे. होर्डिंगमध्ये जी घटना घडली मुंबईमध्ये त्यातला जो आरोपी आहे बिल्ले तो फरार आहे. सत्ताधाऱ्यांवर टीका केली जाते की घटना घडल्यानंतर तो कसा फरार होतो आणि नेमक्या अशा घटना घडल्यानंतरच सरकारला कशी जाग येते? सरकारचं आजचं जे काम तुम्ही बघितलं असेल तर फक्त तोडाफोडीमध्ये सगळ्यात जास्त लक्ष ठेवतायत असं मला वाटतं. सरकारचं तिथे नियंत्रण किंवा सगळ्या ऑफिशियल गोष्टींवरती किंवा जिथे तुम्हाला नियंत्रण ठेवलं पाहिजे तिथे नाहीच आहे. याच्यासाठी तर आम्हाला कलेक्टर ऑफिसला येऊन भेटावं लागतं आहे ना. जर सरकारने नियंत्रण ठेवलं असतं तर बोगस बियाण्यांवरती पण त्यांचं नियंत्रण आजच्या रोजी असतं तर ते दिसत नाही आहे. त्यामुळे सरकारचं ह्या सगळ्या गोष्टींना पलीकडे जाऊन मला असं वाटतं फक्त कुठला पक्ष फोडावा, कुठल्या पक्षातल्या नेत्याला आपण हायजॅक करावं, कुठल्या पक्षातल्या लोकांना आता भारतीय जनता पार्टीमध्ये आपण आणलं पाहिजे एवढ्याच गोष्टींवरती आता सध्या त्यांचं काम चालू आहे. निष्पाप लोकांचे जीव जात आहेत याच्यामध्ये सरकारच्या दुर्लक्षामुळे. जवळपास 14 लोक मिळली. आम्ही सगळे त्या बाबतीमध्ये देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.